आजची महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. यात राजकारणही सुटलेले नाही. विशेष म्हणजे राजकारणामध्ये महिलांना 50% आरक्षणावरती शिक्कामोर्तब देखील झालेला आहे. तरी देखील याची दखल कोणत्याच पक्षाने घेतली नाही. याच पार्श्वभूमीवरती विचार करून महिलांच्या न्याय हक्कासाठी निलेश सांबरे यांनी 148 ठाणे शहर विधानसभा निवडणूक 2024साठी आरती प्रशांत भोसले या एकमेव महिला उमेदवार घोषित केल्या आहेत. तरी आपण सर्वांनी जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार आरती प्रशांत भोसले यांच्या नावासमोरील शिलाई मशीनचे बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. स्त्रियांना द्या इतका मान की ती वाढवू शकेल देशाची शान. मालमत्ता कर व पाणीपट्टीवरील शास्तीमध्ये सूट योजना. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील जे करदाते थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महानगरपालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावरती कराधान नियम अन्वये आकारण्यात येणारी शास्ती माफ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीकरिता 100% सूट, 1 जानेवारी 2024 ते 15 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 75% सूट, तर 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीकरिता 50% सूट. महानगरपालिकेचे प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते संध्याकाळी 5 तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व शनिवार रविवार या दिवशी 10:30 ते 4 या वेळेत भरणा करता येईल. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारी यांची आज पत्रकार परिषद ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे संपन्न झाली. यावेळी आयुक्त दत्ता शिंदे, सहआयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस अधीक्षक डॉक्टर डी स्वामी, आचारसंहिता कक्ष नोडल अधिकारी विजयसिंह देशमुख, कायदा व सुव्यवस्था कक्ष नोडल अधिकारी दीपक क्षीरसागर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, पोलीस उपायुक्त श्रीमती मीना मकवाना व रश्मी नांदेडकर, निवडणूक खर्च नियंत्रण समिती नोडल अधिकारी दिलीप सूर्यवंशी, कम्युनिकेशन नोडल अधिकारी मेटकरी व सुनील महाले, सहाय्यक नोडल अधिकारी सुकेंशी पगारे तसेच अन्य अधिकारी येथे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिंगारे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. तसेच महिला प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. आपल्याला कल्पनाच आहे सगळ्यांना, महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या टप्प्यावर निवडणुकीची प्रक्रिया पार पडत असताना काल एक महत्त्वाचा दिवस असा होता की नामनिर्देशन पत्र मागे घ्यायचा दिनांक होता. जिल्ह्यामध्ये एकूण 334 उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली होती. वैधरित्या नामनिर्देशन पत्र प्राप्त झाली होती. त्यापैकी कालपर्यंत 90 उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन मागे घेतले आणि जिल्ह्यामध्ये आता 244 उमेदवार सध्या निवडणूक लढवत आहेत. अर्थात हे 244 उमेदवार जे आहेत ते सगळ्या वेगवेगळ्या 18 विधानसभा मतदारसंघामध्ये आहेत. त्यामध्येही 6 विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांची संख्या 16पेक्षा जास्त गेल्यामुळं किंवा जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी 2 बॅलेटिंग युनिट आपल्याला वापरावे लागणार आहेत आणि उरलेल्या 12 मतदारसंघामध्ये मात्र एका बॅलेटिंग युनिटवरच काम मागणार आहे. या निवडणुकीसाठी सगळी तयारी पूर्णतः झालेली आहे. जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज आहे. आवश्यक असलेल्या EVM, VVPAT, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र, पोलिंग पर्सोनेल, कर्मचारी, त्यांची ट्रेनिंग, ही सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदान केंद्र स्थापन करणे, त्या संदर्भात भारत निवडणूक आयोगाची मान्यता घेणे, ही प्रक्रिया पार पडलेली आहे. मतदार यादीही प्रसिद्ध झालेली आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 72,29,339 इतके मतदार सध्या परिस्थितीमध्ये आहेत आणि ते सर्वांनी आपल्या माध्यमातून त्या मतदानाला बाहेर पडावं आणि मतदान करावं असं मी त्यांना आवाहन करतोय. यावेळेला मतदानाचा दिवस हा बुधवार असल्यामुळं त्या दिवशी लागून सुट्टी येत नसल्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार आहे. मतदारांना फॅसिलिटेट करण्यासाठी त्यांचं नाव कुठं आहे, कोणत्या मतदारसंघामध्ये आहे, कोणत्या मतदान केंद्रामध्ये आहे, मतदार यादीमध्ये आहे, हे शोधण्यासाठी त्यांना आपण 1950 हा जो टोल फ्री नंबर आहे तो उपलब्ध करून दिलेला आहे. त्याशिवाय भारत निवडणूक आयोगाची वेबसाईट आहे, त्याच्यातूनही आपलं नाव शोधता येईल. त्याशिवाय CEO ऑफिसची एक वेबसाईट आहे, त्याच्या माध्यमातूनही आपल्याला त्याचं नाव शोधता येऊ शकतं.
मतदार यादीतलं नाव शोधणे आणि मतदान केंद्र शोधणे या दोन्हीसाठी सफिशियंट असं फॅसिलिटेशन यावेळेला करण्यात आलेलं आहे. आमच्या कार्यालयाकडूनही यावेळेला एक QR कोडच्या माध्यमातून एक लिंकद्वारे आपण त्या मतदान केंद्र आणि मतदार यादीतलं नाव शोधण्यासाठीची कॅम्पेन आपण करणार आहोत. मतदार जागृतीच्या संदर्भामध्ये अर्बन ॲपॅची आपण मागच्या वेळेला लोकसभेला मोडून काढू शकलो आणि आपल्या ॲव्हरेज पोलिंग पर्सेंटेजमध्ये साधारणपणे 5 ते 6% वाढ झालेली होती. तीच वाढ आताही पुढं वाढवून नेऊन आपण नॅशनल किंवा स्टेट लेवलचं जे ॲव्हरेज आहे ते आपण अचीव करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिल्ह्यामध्ये वल्नरेबल एरिया नाही आहेत. क्रिटिकल एरियाच्या संदर्भामध्ये आज ऑब्झर्व्हर साहेबांच्या सोबत त्याचा असेसमेंट केला जाणार आहे. आवश्यक असलेले सर्व परीक्षण झालेले आहेत. वल्नरेबल एरियाचे आणि क्रिटिकल पोलिंग स्टेशनचे पोलीस अधिकाऱ्यांकडूनही सर्व आवश्यक असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना असतील, शस्त्राच्या संदर्भातली जमा करण्याच्या संदर्भातले ऑर्डर्स असतील, नॉन बेलेबल वॉरंट्स एक्झिक्यूट करण्याच्या संदर्भातले असतील, ती सगळी प्रक्रिया पार पडलेली आहे. CAPFची जी आपली रिक्वायरमेंट होती ती CAPFची रिक्वायरमेंट आपण DG ऑफिसला कळवलेली आहे. त्याच्या अनुषंगाने आपली 17 कंपन्या आपण ची आवश्यकता आहे आपण कळवलेलं आहे. त्यापैकी 12 कंपन्यांचा आतापर्यंत जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या आहेत. त्यांना आपण इलेक्शन रिलेटेड वेगवेगळ्या कामासाठी वापरणार आहोत. त्यांना अर्थातच कायदा आणि सुव्यवस्थेसाठी त्यांना वापरता येत नाही. आयोगाचे निर्देश आहेत त्यांना कायदा आणि सुव्यवस्थेची कामं न लावता त्यांना इलेक्टोरल रिलेटेड ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये जसे की कॉन्फिडन्स बिल्डिंग मेजर असतील, फ्लॅग मार्च असतील, तर या संदर्भामध्ये आपण त्यांना त्यांची मदत घेणार आहोत. पक्ष मेले तरी चालतील पण महाराष्ट्र जगला पाहिजे ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. महाराष्ट्रात जो चिखल झाला आहे त्यांना कायमचे घरी बसवा. फक्त एकदा मनसेला संधी देऊन बघा. तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करून दाखवीन असा आग्रही अर्ज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघातून मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, ओवळा माजीवाडा मतदारसंघातून संदीप पाचसंगे आणि कळवा मुंब्रा मतदारसंघात ॲडव्होकेट सुशांत सूर्यराव या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 3 उमेदवारांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर प्रचार सभा सोमवारी ठाण्यातील ब्रह्मांड सर्कल येथे पार पडली. यावेळी राज ठाकरे यांनी ठाणे तलावांचे शहर होते पण बर्बाद केले, बिल्डरांच्या घशात घालून वाट लावून टाकली आहे. ठाणे एकमेव जिल्हा आहे जिथे 6 ते 7 महापालिका आहेत. परप्रांतातून मुंबईत येणारे लोढ्यांचे पहिले ठिकाण ठाणे आहे. मुंब्रा उगाच वाढत नाही आहे तेव्हा सतर्क रहा असं आवाहन करून राज ठाकरे यांनी ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. आज महाराष्ट्रात जो चिखल झाला आहे त्यांना कायमचे घरी बसवा. फक्त एकदा मनसेला संधी देऊन बघा तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करून दाखवीन असा विश्वास राज ठाकरे यांनी यावेळी ठाणेकरांना दिला आहे. विभाग अध्यक्ष निलेश चव्हाण साहेबांचं स्वागत करतील. साहेबांच्या शुभास्ते या ताईंचं आम्ही स्वागत करीत आहोत. आपले जुने सहकारी DC पाटील उर्फ भाया हे आज आपल्या पक्षात घरवापसी करतात. मी साहेबांना विनंती करतो की DC पाटील, नरेंद्र जडेजा, सुभाष शेळके, हेमंत सारडा, सुनील यादव, हेमंत पाटील, चेतन शेळके, विशाल खात्री, संजय पारखे, मंगेश भोईर असे बरेचसे हजारो तिकडे आहेत पण आम्ही थोड्याच लोकांना इथे वरती बोलवलं आहे. या सगळ्यांचं मनसेमध्ये हार्दिक स्वागत स्वागत स्वागत. जी गोष्ट त्या मतदारांनी सांगितली तीच गोष्ट मला तुम्हाला पण सांगायची आहे. हे का होतं, हे कशासाठी होतं याचं कारण तुम्हाला गृहीत धरलेलं असतं. कोण तुम्ही मतदार, गुलामात गुलाम. लाज वाटली पाहिजे तुम्हाला मतदार म्हणून घ्यायची. यांच्यासाठी म्हणून तुम्ही जन्माला आलात. या लोकांसाठी उन्हातानामध्ये उभं राहायचं, मतदान करायचं आणि वाटेल त्या खेळ खेळायच्या, वाटेल त्या विचारांची प्रतारणा करायची आणि त्याच्यानंतर परत तुम्ही 5 वर्षांनी जायचं आणि त्याच लोकांना परत मतदान करायचं. याच्यासाठी जन्म झाला तुमचा. कारण ह्यांना माहिती आहे हे कोण आहे, तुम्ही कोण आहात त्यांना माहिती आहे नीट. कोण मतदार. निवडणुका आल्या, येऊ समोर, तोंडावरती पैसे फेकून मारू यांच्या. जातील कुठे, काय करतील. पैसे फेकले, सगळ्या गोष्टी फेकल्या, काहीतरी अजून आम्ही काहीतरी भांडीकुंडी वाटली, काय करतील. येतील रांगेमध्ये उभे राहतील, निबटपणे रांगेमध्ये येऊन उभे राहतील, आम्हालाच मतदान करतील. हा इतक्या वर्षांचा जो समज आहे तो जोपर्यंत तुम्ही मोडत नाही तोपर्यंत महाराष्ट्राला चांगले दिवस येणारच नाहीत. ही आत्ताची जी निवडणूक आहे ना 2024ची, माझ्यावरती विश्वास ठेवा. मी काय म्हणतोय तुम्हाला नीट ऐका. ही महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक आहे. जर आज
परत 30 मंडळी जर परत जर समजा महाराष्ट्रामध्ये निवडून आली तर या महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. कारण ह्या आत्ता जे सगळा चिखल झालेला आहे, या चिखलातनं जी लोक उभी राहिलेली आहेत, या लोकांचा नक्की स्वतःवरचा विश्वास जास्ती वाढणार की आम्ही जे केलं ते योग्य केलं, आम्ही जो व्यभिचार केला तो योग्य केला, आम्ही जो मतदारांच्या मताचा अपमान केला तो योग्य केला, हे त्यांच्या मनामध्ये ज्यावेळेला आता होईल, जर समजा तुम्ही मतदान केलं त्याच लोकांना, तर मग पुढे काही खरं नाही, कोणी नाही वाचू शकत. हे अशाच पद्धतीचं राजकारण सुरू होणार. कोण कुठच्या पक्षामधून निवडून येतोय त्याला काही अर्थच राहणार नाही. कोण कुठच्या विचारांचा त्या विचारांनाही काही अर्थ राहणार नाही. सगळंच बंद करावं लागेल, सगळंच सोडावं लागेल. मी आज या 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीसाठी म्हणून तुमच्या समोर मी हात पसरून आलोय. सगळ्यांकडनं वाटोळं झालेलं बघितलं ना, एकदा मला संधी देऊन बघा. काय वाकडं होईल तुमचं. तो मुन्नाभाई MBBS काय मुन्नाभाई मध्ये माहिती आहे, लगेराव मुन्नाभाई मध्ये शेवटचा सीन आहे. संजय दत्त आणि तो अर्शद वारसी जेलमध्ये असतात आतमध्ये, आणि एवढ्यात तो सरदार येतो. त्याचा अर्शद वारसी म्हणतो, भाई इसको दे दूं क्या इधर ही, पहले से ही अंदर है और कितना अंदर जाएंगे. तसं आहे तुमचं. अजून आत्ताच खड्ड्यात आहात, अजून किती खड्ड्यात जाणार आहात. पण राज ठाकरेच्या मनातला स्वप्नातला जो महाराष्ट्र घडवण्याची जर समजा तुम्ही मला संधी दिलीत, भविष्यात तुम्ही फक्त माझ्या लोकांना फक्त आशीर्वादच द्याल याची मला हमी आहे आणि खात्री आहे. आज माझे उमेदवार सगळ्या ठिकाणी उभे आहेत. सगळ्या ठिकाणी मला काही सभा घेणं जाणं शक्य नाही आहे. पण जिथे जिथे कोणीही माझं भाषण ऐकत असेल त्यांनी या गोष्टींचा नक्की नीट विचार करावा. जिथे जिथे माझे उमेदवार उभे असतील त्या सर्व उमेदवारांना त्यांच्या रेल्वे इंजिन या निशाणीवरती बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना, सगळ्यांनी, कुठे गेले अविनाश, आज हे तर सगळे ठाण्यातले आहेत, पण महाराष्ट्रामध्ये जिथे इथे उभे आहेत त्या सर्व माझ्या उमेदवारांना आपण प्रचंड 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 मताने निवडून द्यावं अशी एक आशा अपेक्षा बाळगतो आणि आपणा सर्वांची मी रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विधानसभेसाठी महाराष्ट्रात होऊ घातलेली आगामी निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची वाटचाल निश्चित करण्यासाठी निर्णायक ठरणार असून राज्याच्या विकासाला स्थगिती देणारे सरकार हवे की प्रगतीला गती देणारे सरकार सत्तेवर हवे याचा निर्णय मतदारांनी करायला हवा. गेल्या 5 वर्षातील पहिल्या 2.5 वर्षात जनतेने स्थगितीचा अनुभव घेतला व अलीकडच्या 2.5 वर्षात वेगवान प्रगतीचाही अनुभव घेतला आहे. त्यामुळे निर्णय करणे आता सोपं झालं असून महायुतीला कौल देऊन जनता प्रगतीच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रवीण दरेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पटोले पवार ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने आपल्या सत्ताकाळात अनेक घोषणा केल्या, अनेक आश्वासन दिली, पण त्यापैकी एकही आश्वासन पूर्ण केलं नाही, एकही घोषणा अंमलात आणली नाही असं सांगून दरेकर यांनी महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणाचा पाडाच या पत्रकार परिषदेअंतर्गत वाचला. उद्धवजी ठाकरेंची कारकीर्द आपण बघाल की एक ठप्प कारकीर्द होती. सरकार नावाची यंत्रणा हलतच नव्हती. हलत नव्हती म्हणण्यापेक्षा मातोश्रीतनं ते मंत्रालयात एकाच दुसऱ्या वेळेला 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी गेले असतील. आणि त्याच्यामुळं मुख्यमंत्री शिवसैनिकाला करेन म्हणण्यापेक्षा स्वतःच मुख्यमंत्री खुर्चीवर त्या ठिकाणी बसले. परंतु खऱ्या अर्थानं नंतर शिवसैनिक या राज्याचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या विकासाला आपण त्या ठिकाणी गती दिली. आणि म्हणून अनेक प्रकल्प मी सांगेन की केंद्र सरकारचा निधी काही प्रकल्पांना असतो आणि राज्याचा हिस्सा काही प्रकल्पांना असतो. परंतु उद्धवजी ठाकरे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये केवळ श्रेय मोदी साहेबांना जाईल, भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जाईल. यासाठी आपल्या अहंकारापोटी राज्याचा हिस्सा न देता अनेक प्रकल्प त्यांनी त्या ठिकाणी थांबवले होते. जीएसटीचे पैसे त्या ठिकाणी केंद्र सरकारकडून आणण्यातही जायला त्यांना कमीपणा वाटत होता. म्हणजे आपला अहंकार, इगो हा राज्यापेक्षा, जनतेपेक्षा मोठा समजणारे उद्धवजी ठाकरे साहेब यांनी 2.5 वर्षात आपल्या महाराष्ट्राला मागे देण्याचं काम केलं. परंतु नेमकं आपण बघाल की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यावर शिंदे साहेब दिल्लीला गेले, देवेंद्रजी गेले,
जीएसटीचा मोठा परतावा 100% या ठिकाणी आणला. अनेक प्रकल्प जे स्थगित होते, राज्याचा हिस्सा द्यायचा होता, त्या प्रकल्पांना त्या ठिकाणी मंजुरी दिली, हिस्सा उपलब्ध केला आणि केंद्र आणि राज्याच्या मदतीनं हातात हात घालून 2 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य प्रगतीकडे जाताना आपल्याला दिसतंय. छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांसाठी लढणारा एकमेव आमदार म्हणजे ठाण्याचे संजय केळकर आहे. एखाद्याच्या कल्पनेत येणार नाही किंवा भ्रष्टाला हात धरला 10 वेळा विचार करतील असे प्रश्न आमदार केळकर आग्रहाने आणि आक्रमकतेने विधिमंडळात मांडतात. अशी स्तुती भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी संजय केळकर यांची केली आहे. ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई महायुतीचे उमेदवार संजय केळकर यांचा आपला माणूस हक्काचा माणूस या कार्यअहवालाचे प्रकाशन ठाण्यामध्ये भाजपचे मुंबई शहर अध्यक्ष आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आशिष शेलार आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आमदार निरंजन डावकरे, भाजप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, शिवसेना शपथ हेमंत पवार, सुभाष काळे, रिपाईचे भास्कर वाघमारे इत्यादींसह अनेक माजी नगरसेवक व पदाधिकारी येथे टोलचा विषय असेल, पुलांचा असेल, म्हणजे कोपरीपासून अन्य काही. आणि या सगळ्यामध्ये आक्रस्ताळेपणा नाही. खर तर जी ठाण्याची ओळख आहे, तो अभ्यासूपणा, तो सुसंस्कृतपणा, तो आपलेपणा, तो सहजता ही संजय केळकर यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत टिकवली, वाढवली असं व्यक्तिमत्व आहे. आणि म्हणून त्यांची सगळी कामं मी इथे मांडायला गेलो तर बराच काळ जाईल. पण शिक्षणापासून मोकळ्या जागा बगीच्यांपर्यंत, पुलनिर्मितीपासून पहिली आलेली आमची ठाण्याला ट्रेन, त्याचं केलेलं इंजिनचं जतन इथपर्यंत, क्लस्टर मधल्या अधिकृत इमारती वगळल्यापासून झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजनेला पूरक धोरण बनवण्यापर्यंत, मेट्रोच्या गरजेबरोबर विस्थापितांची अडचण न व्हावी हे मांडेपर्यंत विविध काम करणारे संजय केळकर या ठाण्यातील एक सच्चा कार्यकर्ता, सच्चा मित्र, हक्काचा माणूस म्हणून या निवडणुकीत उभा आहे. मी त्यांना माझ्याकडून, पक्षाकडून, आपल्या सगळ्यांकडून शुभेच्छा देतो. आणि बरोबरीने कोकण मित्र म्हणून या ठाणेचे कोकण या सगळ्या भागामध्ये सुद्धा आदिवासी पाड्यांपासून कोळी, आगरी, साडी, माळी, 18 पगड जातीचे सुद्धा विषय आपणवणारे केळकर आपण नक्कीच मोठ्या मताधिक्याने जिंकून याल अशा शुभेच्छा देतो.